वर्षांपूर्वी यूट्यूबवर एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात एक मुलगी आपल्या भावांसोबत सुंदर गाणं गाताना दिसून आली। तो व्हिडिओ अगदी वाऱ्यासारखा व्हायरल झाला। कोण आहे ती मुलगी माहिती आहे? मैथिली ठाकूर, वय 25। का बोलत आहोत आपण आज तिच्याबद्दल? 14 नोव्हेंबरच्या सकाळपासूनच एकच चर्चा सगळीकडे सुरू झाली, ती म्हणजे बिहार निवडणुकीच्या निकालाची। अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बिहार निवडणुकीत चांगलीच जुगलबंदी दिसून आली, पण गाण्यांची नाही तर राजकीय नेत्यांची। मग यात सामील झाल्या मैथिली ठाकूर, एक व्हायरल गायिका ते थेट राजकारणी, भाजपाचा एक नवा चेहरा। ज्या दिवशीपासून उमेदवारी घोषित झाली तेव्हापासून मैथिली चर्चेत आहेत। मूळ बिहार मधल्या मधुबनी जिल्ह्यातून असलेल्या मैथिली यांचं संगोपन दिल्लीत झालं। गायनाचे धडे वडिलांकडूनच मिळाले। शास्त्रीय संगीत, भोजपुरी संगीत यात पारंगत। मैथिली संगीतामुळे प्रसिद्ध होत्याच, पण बिहारच्या निवडणुकीमुळे त्या पुन्हा एकदा प्रकाश झोतात आल्या। दरभंगातील अलीनगर मतदारसंघातून आरजेडीच्या विनोद मिश्रांवर त्यांनी मात केली। कधी मखाना खाताना तर कधी ब्ल्यू प्रिंटमुळे ट्रोल झालेल्या मैथिली 1-2 नाही तर तब्बल 11,000 मतांनी विजयी झाल्या। पण बिहारचं राजकारण, जातपात, आरोप प्रत्यारोप अशा दलदलीत मैथिली ठाकूर यांचा निभाव लागेल का? कारण ज्यामध्ये त्यांनी आतापर्यंत मास्टरी मिळवली आहे, ज्यामुळे त्या व्हायरल झाल्या, त्याच्या बरोबर विरुद्धचं फील्ड। त्यामुळे राजकारणात त्या काय करतील याची त्यांचे मतदार वाटच पाहू शकतील। उत्कृष्ट कलाकार, उत्कृष्ट राजकारणी होऊ शकेलच असं नाही। बिहारींनी तर त्यांना निवडून दिलं, पण आपल्याकडेही निवडणुका असणार आहेत, तेव्हा तुम्ही काय कराल? व्हायरल झालं म्हणून निवडून देणार की कामावर? हे कमेंट करून नक्की सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।